तर रविवारपासून सलग 3 सुट्ट्या होते, त्याच्यामुळे आमचं सारखं इकडे जा तिकडे जा असं चालू होतं. संडेच्या दिवशी तर गेलो होतो पंकी मंदिरला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी घरी पाहुणे वगैरे आले होते. मग त्यांचं जेवण वगैरे ते सर्व झालं आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आम्ही आलो होतो इकडे मॉलला. तर फर्स्ट टाइम 2021 मध्ये डिसेंबरच्या वेळेस म्हणजे क्रिसमसच्या वेळेस आलो होतो, तेव्हा फक्त आम्ही कपल आलो होतो आणि यावेळेस थोडंसं येण्यासाठी एक्साइटमेंटच होतो, कारण आता लेकरं पण होते आणि त्यांच्यासोबत फिरायला ना थोडंसं जास्तच मज्जा येतं. म्हणून इकडे मॉलमध्ये आलो होतो आणि लेकरांचं पण खेळणं होईल आणि आमचं पण बघून होईल. तर पूर्ण इकडे क्रिसमसला जे डेकोरेशन करतात ते डेकोरेशन तर तसंच होतं, अजून त्यावेळेस थोडंसं जास्त वाढवतील, पण इकडे छान बघण्यासारखं आहे. आणि कुठेही जा हे लेकरांचं काही पळायचं राहत नाही, सारखं पळवतातच दमवतातच, पण त्यांच्या मागे फिरण्यातच काही मजा वेगळी आहे. त्याच्यानंतर सगळंच एक्सप्लोर केलं आणि फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा किड्स सेक्शन काय बघितलं नव्हतं, पण यावेळेस मात्र तिथेच जास्त वेळ थांबलो होतो आणि या कारमध्ये बसायला ना चिनूला खूप जास्त मज्जा येत होतं आणि तिकडून ना उठायचं नावच घेत नव्हता, कारण कार चिनूचं ना फेवरेट टॉय आहे. मग तिकडे थोडंसं बसलो, लेकरांचं पण हाऊस करून घेतला आणि इकडे ना ह्या सर्व गोष्टीसाठी तिकीट असतं, पण आम्ही काय तिकीट वगैरे काढलं नाही, कारण म्हटलं थोडंच वेळ बसायचं आहे तर असंच बसू पण देत होते. तर त्याच्यामुळे असेच बसून थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर ना सगळं मॉलभर फिरलो आणि एवढंच आमचं पण एन्जॉय झालं आणि लेकरांचं तर खूपच छान एन्जॉय झालं. त्याच्यानंतर चिनूना इकडे अजून एक एक्सपिरियन्स घेतला त्याने नवीन, ते म्हणजे ॲक्सिलरेटरवर थांबून चढणे. त्याला हे पूर्ण आश्चर्यासारखंच वाटत होतं, पण हळूहळू त्याला मोठं झाल्यावर समजेल की हे काय होतं. त्याच्यानंतर मग घरी यायला परत निघालो, थोडंसं नाश्ता वगैरे केला बाहेर आणि मग घरी आलो. तर चला, असा होता आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन असाल तर प्लीज फॉलो आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.